नाही जमणार? हेच घरचं काम, त्यात ऑफिसचं काम. हे बघ, बटाटे सोलायचे होते ते विसरले. बघ, घरची कामं असतात, मग त्यात ऑफिसचं काम करणं मला नाही जमणार. तेच मी फिरंगीला सांगणार होते. ओ हा, अच्छा, बरोबर. खूप मोठी जबाबदारी आहे ना ऑफिसचं काम करणं म्हणजे. आणि त्यात मला घरी पण बघायचं असतं, त्यात बाई आजीचं सगळं बघायचं असतं. तिचं जेवण, तिची औषधं, गोळ्या, तिचे व्यायाम, हे सगळं असताना मला नाही जमणार ऑफिसचं काम. पण ही घरी राहिली तर माझ्या मिशन मध्ये सारखी आडवी येत राहणार. ही दिवसभर ऑफिस मध्ये असेल ना, तरच मला माझं काम करायला सोपं जाईल. लवकरच त्या म्हातारीची वाट लावायची. हिने सेक्रेटरी म्हणून बाहेरच असायला हवं. बघ वहिनी, तू पण विचारात पडलीस ना. मला खरंच नाही जमणार ऑफिसचं काम करायला. वेडे आहात का तुम्ही? बाई आजीची काळजी आहे ना तुम्हाला. तुम्ही नका ना करू बाई आजींची इतकी काळजी. मी आहे ना, मी करीन ना सगळं. मी घेईन त्यांची काळजी. छवी, तुम्ही आता फक्त तुमच्या करिअरवर फोकस करा. का पण वहिनी? विश्वास नाहीये ना माझ्यावर? छवी, मी खरंच घेईन बाई आजींची काळजी. तुम्ही एक काम करता का? मला ना त्यांचं एक डेली रुटीन मस्त व्यवस्थित लिहून द्या. मी ते जसंच्या तसं फॉलो करेन. मग तर झालं. फुलासारखं जपीन हो मी बाई आजी. मी घेईन त्यांची काळजी. हवं तर रिपोर्टिंग करीन रोज तुम्हाला मॅम. हे नाही वहिनी. झालं. वहिनी अगं काय, प्लीज असं बोलून मला नको लाजूस. नाही, मी खूप मनापासून बोलते. छवी, तुमच्यावर ऑलरेडी किती जबाबदाऱ्या आहेत सांगा बरं. आहेत ना? तुम्हाला तेजसचं शिक्षण पूर्ण करायचंय. तुम्हाला तुमचं घर मिळवायचंय. राईट, मिळवायचंय ना? मग म्हणून तुम्हाला म्हणते, तुम्ही आता फक्त करिअरवर कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही अचीव केलं की बाई आजींना पण किती आनंद होईल सांगा बरं. तुम्हाला तुमचं आणि तेजसचं दोघांचंही भविष्य घडवायचंय. हे विसरू नका. बाई आजीची सावली तिच्यापासून दूर गेली की राजगुरूंच्या घरावर शांभवीची काळी छाया पसरली. छवी फोन का नाही घेत आहे यार? सकाळपासून किती फोन केले मी हिला. काय प्रॉब्लेम आहे हिचा? छवी पण ना सगळ्या गोष्टी इमोशनली हँडल करते. प्रॅक्टिकली काही विचारच करत नाही. डिस्कस का करत नाही माझ्याशी? ऍटलिस्ट प्रॉब्लेम काय हे तरी कळू दे, म्हणजे तुला सोल्युशन देता येईल. हा साकेत दा, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज? काय बाई आजी मला म्हणत होती की तुझ्यावरती वर्कलोड वाढलाय, कामाचं प्रेशर वाढलंय. सो तुझ्यासाठी एक असिस्टंट अपॉइंट केली आहे. कोणी फायनल केलं? कोणी काय, मी आणि बाई आजीनी फायनल केली आहे. मला न विचारता फायनल केलं? आणि आय होप तुला ती असिस्टंट आवडेल. म्हणजे तिच्यासोबत काम करायला तुला काही हरकत नसेल असं मला तरी वाटतं. काय नाव? काय नाव? द वन अँड ओनली मिस छवी. ओके, छवी. काय छवी? हो य काय आवडली का असिस्टंट? नाही म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही ना? अजिबात नाही, अजिबात नाही साकेत दादा. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे. आम्ही दोघे मिळून नीट काम करू. तू व्हेरी गुड. ऐक ना साकेत दा, आय गेस छवी आली आहे बाहेर. मी बोलतो तिच्याशी. ओके, मी कॉल करतो. ओके, ऑल द बेस्ट. या, बाय. याला म्हणतात सोल्युशन. बेस्ट. आता छवी माझ्या बरोबर काम करणार
आणि तिच्याबरोबर काम करता करताच मी तिचा काय प्रॉब्लेम आहे तो फिगर आउट करणार आणि लवकरच तिच्या बेटरमेंटसाठी तिला सोल्युशन पण देणार. आय लव यू छवी. तू काल मला सोडून त्या अनिकेत सोबत का गेलीस पण? मला नाही आवडलं यार छवी. तू प्रतीक काय करतोयस? काही विशेष नाही. तुझा हात कसा आहे? हाताला काय झालं? अगं काल माझ्यामुळे लागलं ना तुला. हा हा ते नाही काहीच नाही. ओके. असं कसं काही नाही छवी, तू खोटं बोलतेस ना. अरे नाही, अरे छवी, काहीच नाही झालंय माझ्या हाताला. दाखव हात दाखव. अरे प्रतीक, छवी तू काळजीच घेत नाही. तू बघू जरा. प्रतीक काहीच छवी नाही. तू मला तुझा रिलॅक्स रिलॅक्स. तुझ्या मनाचा ताण कमी होणार. गाईज गाईज कम. तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे माझ्याकडे. सर काय सरप्राईज आहे? सांगतो. मोरुगगनच्या प्रोजेक्टवर आजपासून छवी सुद्धा आमच्या बरोबर काम करणार आहे. म्हणजेच ऑफिशियली आपलं ऑफिस जॉईन करते. आणि अर्थात छवी या प्रोजेक्टवर काम करते म्हणजे हा प्रोजेक्ट नक्कीच सक्सेसफुल होणार. हो सर, नक्कीच. छवी याला असिस्ट करणार म्हणजे सतत याच्या सोबत असणार. बाय द वे छवी, माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? सरप्राईज. पण त्यासाठी डोळे बंद करायला लागणार. चल गेट आणू. सर चल सर हो. चल सरळ चल, मी सांगतो. बेबी ते हे कपडे ठेवते आतमध्ये. तिकडे नको, इथेच ठेव. तुझ्या पोराला त्याची लायकी दाखवली, आता तुझे पण कान उपटते. मामाच्या मागे मागे राहून तू पण शेफ हारलीस. मोठ्या रुबाबात घरात फिरत असते. आणखीन काही काम आहे का? हो. हा नाही कळलं? अगं हे सगळं साफ कर. कर. काय ग वत्सला, सॉरी, तुला वाईट वाटत असेल ना मी तुला हे असं सगळं काम करायला सांगते. पण काय करणार, एखाद्या व्यक्तीला त्याची योग्यता कळत नसेल तर ती कळवून द्यावी लागते ना, हो ना? मी माझ्या मर्यादा कधीच ओलांडत नाही बेबी ते. आम्ही या घराचे आश्रित आहोत. तुमचे उपकार आहेत आमच्यावर, मी नाही विसरले. शाबास. हेच
तेच ग, हे तुला कळतं ना, पण तुझ्या मुलांना नाही कळत. या घरात खूप लाड होतात ना त्यांचे, त्यामुळे कसं बोलावं कसं वागावं हे कळत नाही त्यांना. पण आम्ही पण किती समजून घेणार. नाही म्हणजे आम्ही समजून घेतोय, पण तू दुसरीकडे चाकरी करायला गेलीस तर तुझ्या वांड पोरांना कोण ऐकून घेईल ग? काही कळतंय का तुला? म्हणजे आज मम्मा आहे ग, त्यामुळे तुला इथून जा असं कोणी म्हणणार नाही, पण उद्याच कोणाला सांगता येतंय ग. वेलकम. वेलकम टू द ऑफिस बाई आजीची सावली. एवढं सगळं करण्याची काही गरज नव्हती. सिरियसली माझा जेव्हा फर्स्ट डे होता ऑफिसचा तेव्हा तू जे काही केलं होतंस ते सगळं करायची पण काही गरज होती का छवी? इतकं छान ग्रँड वेलकम केलं होतंस तू माझं, आणि आज तुझा फर्स्ट डे ऑफिसचा, आय मीन ऑफिशियली. सो मी तर थोडंसं करायलाच हवं ना तुझ्यासाठी. आणि कसं आहे, आपल्या माणसांवर जीव असला की आपोआप गोष्टी घडतात. कोणी सांगून वगैरे असं काही होत नसतं. आणि मनात प्रेम असलं की छोटं सेलिब्रेशन पण खूप खास वाटतं. कविता. येस सर. येस. वन्स अगेन वेलकम टू ऑफिस छवी. मज्जा करूयात. काय? बूट काढ. ओ तू पण काढ. मी का? अच्छा ओके फाईन. अवखळ वाऱ्याची झुळूक झाले, सावली घेऊन हळूच आले. जशी आहे तशी मी, नसे काही दिखावा, गजऱ्यात फुलांच्या जसा धागा असावा. पडदा वाकडी कधी कुणाची नजर देईन घराला सुखात. वेलकम टू ऑफिस ऑफिशियली छवी. संकटाचा वार थँक्यू सर. तुम्ही पण घ्या. ठीक आहे, चला आता कामाला लागूयात. तू पण जरा सेटल हो आणि मग केबिन मध्ये जरा काम समजून घे. ओके ओके चला बॅक टू वर्क. तुला आणि तुझ्या मुलांना आम्ही आयुष्यभर पोसायचं का? राजगुरू घरात तू आयुष्यभर राहणार, तेही फुकट. या असं कसं चालेल ग? कधी ना कधी तुला इथून बाहेर पडावं लागेल. तुझ्या मुलीचं लग्न होईल, तुझा मुलगा कामाला लागेल, लवकरात लवकर तुला बोऱ्या बिस्तरा बांधून इथून निघावं लागणार. चला अगे, इथे कोणी कोणाचं नसतं. आता हे साकेत आणि अनिकेत तुझ्या मागे माई 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 करत फिरतात, उद्या बायको बायको करत फिरतील. अगं कधी तुझं कोपऱ्यात पडलेलं पोतेरं होईल ना तुझं, तुला कळणार नाही. काय करशील ग? तुझ्यात जर इतकासा जरी स्वाभिमान असेल ना शिल्लक,
तर लवकर या घरातून निघायचं बघशील. नाहीतर जसा कचरा फेकून देतात ना, तसं तुला या घरातून बाहेर फेकून देईन मी. आज तुला प्रेमाने सांगतेय मी, नाहीतर बेबीच्या स्टाईल मध्ये पण समजवू शकते मी. कळतंय ना तुला? हा, तुला तर कळतच आहे ग, पण तुझ्या मुलांना सुद्धा समज दे. चल हे साफ कर. कर. हे इकडचं पण घेऊन जा. या घरात आता बेबीचं राज्य येणार. त्याची सुरुवात झालेली आहे. तिथे मोरू अनिकेतला गंडा घालतोय आणि इथे मी मला नको असलेली माणसं होलसेल मधून घराबाहेर काढतेय. आता मज्जाच मज्जा. आज छवीला शांतपणे सगळं विचारूयात. मे आय कम इन सर? कम इन. गुड मॉर्निंग छवी. बस ना प्लीज, बस. सिट. सो आता आपण दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करणार आहोत. सो तू इथेच माझ्या केबिन मध्ये बसून सगळ्या फाईल चेक करू शकतेस, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके? ठीक आहे, कंटिन्यू. छवी तू काय घेणार, चहा की कॉफी? टेल मी. काही नको मला. छवी रिलॅक्स, इतकं प्रेशर नको घेऊ कामाचं. तू थोड्या वेळाने सुरू केलंस तरी चालेल, नो इश्यू. ओके? नाही नाही, इट्स ओके. छवी, मी काही हेल्प करू का? नाही नको, मी करते. मला हळूहळू येईल सगळं. ओके. छवी, कधी कधी फ्रेंड्सची हेल्प घेतली तर त्यात काहीच इगो प्रॉब्लेम नसतो. लेट मी सी. काय इश्यू आहे? आपण नोकर हे थोडस विसरता कामा नये. मालक आणि नोकर यांच्यातली लक्ष्मण रेषा ही चुकूनही ओलांडता कामा नये. आपली आणि राजगुरूंची बरोबरी नाही होऊ शकत. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. छवी, मला सांग, आपण इथे पॉवर पॉइंट करणं गरजेचं आहे की प्रेझेंटेशन नॉर्मल केलं तरी चालेल? नॉर्मल चालेल. चालेल. आय एम सॉरी छवी, आय एम सॉरी, पण तुझं कामात अजिबात लक्ष नाही. मगापासून बघतोय छवी, आणि तुला विचारतोय तर तू उत्तर पण देत नाहीये. तुझं काहीतरी वेगळंच सुरू. तुझ्याच विचारात हरवलीयस तुझ्या. काय करतोयस? काय करतोय म्हणजे? तुझं लक्ष नाहीये. वी नीड टू टॉक. असं काही नाहीये. इकडे देतो लॅपटॉप. बोल माझ्याशी.
तुझं अजिबात चित्त थाऱ्यावर नाही. सकाळी किती फोन केले मी तुला, एक फोन घेतला नाहीस तू माझा. कॉलबॅक तर सोडूनच द्या. आणि काय होते तेही सांगत नाहीयेस. असं मनात सगळं ठेवून कसं चालेल छवी? आधी असं वाटलं होतं की तू स्वतःहून सगळं शेअर करशील, पण तेही नाही. सी परत गप्पा बसलीस. अगं काहीतरी बोल, काहीतरी कळू दे मला. छवी यार, हे बघ, मी तुला असं सुन्न बघू शकत नाही. प्लीज मला सांग काय होतंय. फिरंग्या, आता या विषयावर आपण काहीच बोलत नको. मी हा विषय बंद केलाय. हे सगळं सोडून देऊयात. तुझ्या वागण्यावरनं तरी तसं वाटत नाहीये मग मला छवी. मनात कुडत बसू नको, प्लीज बोल. छवी, मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना? आहे ना? बोल ना माझ्याशी. ट्रस्ट मी सगळं सॉल्व्ह करेन. मला आता या विषयावर बोलायचं नाहीये. काय झालंय छवी? असं काय आहे जे मी सॉल्व्ह नाही करू शकत? आतापर्यंत तुझ्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन अनिकेतकडे होतं. मग आता काय बदललंय? आपलं नातं बदललंय फिरंग्या, जे मी तुला नाही सांगू शकत. आता मैत्री नाही, मी तुझ्यावर प्रेम करायला लागलीये. हे कसं सांगू तुला फिरंग्या? अरे तूच आहेस तो ज्याच्यावर माझं प्रेम आहे. पण त्याला मी या जन्मात नाही मिळवू शकत. छवी, बोल ना, प्लीज बोल. ठीक आहे, बस आपण नंतर बोलूया विषयावर. कम इन. हा मुरुगा का, बोला काय काम? ही जमिनीची फाईल आणली आहे, सह्या हव्या होत्या. ओके. हा, बाय द वे, आजपासून छवी पण आपल्या बरोबर या प्रोजेक्टवर काम करणार. सत्यानाश, ही छवी असली तरी एक पैशाचा गफला करता येणार नाही. अरे वा 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 वा, छान छान छान. छवी आहे म्हटल्यानंतर काय प्रश्नच नाही. काय छवी? छवी, एकदा ही फाईल तू पण बघून घे. मी आलेच. तू कुठे जातेस? आलेच. अनिकेत, हे सह्या पटापट करून टाक, म्हणजे पुढचं काम सुरू करता येतं. ही फाईल सही करून लगेच घ्यायला हवी. छवी यायला नको, नाही तर वाट लागेल. मुरुगा का? मुरुगा का? अहो, फाईल द्या ना, सही करायची आहे ना. एनी प्रॉब्लेम? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. सह्या करून टाक, म्हणजे सगळं मार्गी लागतं. अनिकेत, काय विचार करत बसलायस? कर की पटापट सह्या. एवढं काय बघायचं त्यात? छवी येण्याआधी जर सही झाली तर ही फाईल घेऊनच जातो.
छवी कुठे गेली? नाही जमणार आहे, मला नाही जमणार आहे हे काम करायला. मग आत्ताच सांगून टाक नाही जमणार. छवी कशाला स्ट्रेस घेतेस तू? हा अगं चेहरा बघ तुझा. हा कसा झालाय तो? तुझा चेहरा स्पष्टपणे सांगतोय की तुला त्या प्रोजेक्टवरती काम करायची इच्छा अजिबात नाहीये. पण मी काय करू? बाई आजी आणि साकेत दादूसाठी मला हे काम करावंच लागेल. सॉरी, आय एम सॉरी प्रतीक, मी तुझ्यासोबत हे शेअर केलं, पण मला खूप टेन्शन आलंय. अगं छवी सॉरी काय त्यात? आपण चांगले मित्र आहोत ना. त्यामुळे हे बघ तू माझ्याजवळ सगळं शेअर करू शकतेस. ओके, डोंट वरी, मी नाही सांगणार कोणाला. उलट जमेल तितकी तुला मदतच करेल. छवी तुला खरंच खूप त्रास होतो ना? अगं दिसतंय तुझ्या डोळ्यात. तू बाईंना सांग स्पष्टपणे तुला हे काम नाही जमणार आहे. तू उगाच का सगळं अंगावर घेतेयस? सांग तू बाईंना. ऐक, मी नाही सांगू शकत. मी हे काम नाही सोडू शकणार. कसं नाही सांगू शकत? अगं काहीतरी मार्ग असेलच ना. आणि मुळात छवीकडे कुठल्या गोष्टीचं सोल्युशन नाहीये असं कसं होऊ शकतं? उलट जिथे छवी आहे तिथे देवही टेन्शन घेत नाही. हा बरोबर ना? काय अगं छवी, पण प्रतीक माझ्याकडे कुठलंच कारण नाहीये या कामासाठी नकार द्यायला. अरे पगार पण चांगला आहे. अगं कारण द्यायचं झालं की काही देऊ शकतो छवी. असं सांग ना की तुला हे काम करायचंच नाहीये, तुझ्याकडे वेळच नाहीये. हा भरपूर कामं पडलीत त्यामुळे मला या कामात काही इंटरेस्ट वाटत नाहीये. नाहीतर असं कर की 1-2 दिवस काम कर, नंतर सांगून टाक की मी त्या योग्यतेचीच नाहीये. काय ऐक, हा बरोबर आहे प्रतीकचं. मी जर या प्रोजेक्टमध्ये मोठी चूक केली तर फिरंग्याच मला या प्रोजेक्टमधनं काढून टाकेल, किंवा माफी म्हणून मीच हे प्रोजेक्ट सोडून देईन.